अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे स्वामी सेवा चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा, खूप छान असा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. 15 जुलै पासून अत्यंत पवित्र अशा आषाढ महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आषाढ महिन्याची समाप्ती 12 ऑगस्टला होणार आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढ हा महिना धार्मिक दृष्ट्या अत्यंत पवित्र आणि खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या आषाढ महिन्यात येणारी देवशयनी एकादशी ही सर्वात मोठी तिथी मानली जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या प्रत्येक व्रताला अत्यंत पवित्र मानले जाते. तर आषाढ महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची पूजा सुद्धा केली जाते. आषाढ महिन्यात कुलदेवीची पूजा केल्याने घराचे रक्षण, आरोग्य आणि सुख समृद्धी प्राप्त होते. आषाढ महिन्यामध्ये अनेक घरात कुळाचार सुद्धा पाळला जातो, ज्यामध्ये कुलदेवीला नित्य नियमाने सकाळी आणि संध्याकाळी नैवेद्य दाखवणे आणि घरातील सुख समृद्धीसाठी प्रार्थना करणे. या आषाढ महिन्यात कुलदेवीची पूजा व उपासना करण्याचे मुख्य कारण म्हणजे या काळात येणारे सण आणि तिथीला आध्यात्मिक महत्त्व आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सुख समृद्धी यावी यासाठी या आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीची पूजा उपासना अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर या आषाढ महिन्यात मंगळवारी कुलदेवीला अर्पण करा ही वस्तू अर्पण केल्याने सोन्यासारखे दिवस येतील. सर्व दुःख अडचणी नष्ट होऊन तुमची प्रत्येक इच्छा, मनोकामना ही पूर्ण होईल. तर बघा, अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आषाढ महिन्यामध्ये मंगळवारी कुलदेवीला अर्पण करायची आहे. ही सेवा कशी करायची आहे, हा उपाय कसा करायचा आहे ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जो उपाय सांगणार आहे तर आपल्याला ही सेवा आषाढ महिन्यातील मंगळवारी करायची आहे. प्रत्येक मंगळवारी हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जेवढ्या मंगळवारी तुम्हाला जमेल तेवढ्या मंगळवारी तुम्हाला ही एक वस्तू आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे. आता आषाढ महिन्यामध्ये एकूण 4 मंगळवार येत आहेत. 4ही मंगळवारी तुम्ही हा उपाय केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आषाढ महिन्यातील मंगळवारी प्रत्येक जण व्रत करत असतात. जर तुम्ही करत नसाल तर नक्की हे व्रत करायला सुरुवात करा. कारण या आषाढ महिन्यामध्ये एक गुप्त नवरात्री येते. नवरात्र तिथी हे आपल्या कुलदेवीला समर्पित असते आणि मंगळवार हा देखील आपल्या कुलदेवीला समर्पित असतो. म्हणून आषाढ महिन्यातील मंगळवारी अनेक महिला व्रत करत असतात. कारण आषाढ महिन्यातील मंगळवारचं व्रत हे खूप प्रभावशाली असते. ज्या महिला श्रद्धेने मंगळवारी व्रत करून आपल्या कुलदेवीची पूजा करत असतात त्यांच्या प्रत्येक इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. आपली कुलदेवी ही आपल्या कुळाची आई असते. ती आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते. प्रत्येक घरातील कुलदेवी ही वेगवेगळी असते आणि हीच कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करत असते. आपल्या घरात जर कुलदेवीचा फोटो असेल तर नित्य नियमाने कुलदेवीची पूजा करावी. जेव्हा आपण आपल्या घरात आपल्या कुलदेवीची पूजा करतो तेव्हा ती आपल्या कुटुंबावरती प्रसन्न राहून आपल्या परिवारांचे संरक्षण करत असते. आपल्या घरावर येणारे संकट, विघ्न, आपत्ती दूर करते आणि या कुलदेवीच्या नित्यसेवेने सुख, संपत्ती, आरोग्य यामध्ये परिवर्तन घडून येते. जर तुमच्या हातून तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीची कोणतीच सेवा घडत नसेल तर संपूर्ण कुटुंबाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. मुलांच्या प्रगतीमध्ये जास्त अडथळे येतात. बऱ्याच जणांना आपली कुलदेवी कोणती आहे हे सुद्धा माहीत नसते आणि त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. म्हणून आपण प्रत्येकाने आपली कुलदेवी ही नक्की कोणती आहे ही माहीत करून घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला सुद्धा तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुमच्या गुरूंकडे जाऊन तुम्ही तुमची कुलदेवी कोणती आहे ती माहिती करून घ्या.
आणि त्या कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो बनवून देवघरामध्ये ठेवा, त्याची पूजा करा. आता आपण पाहणार आहे की या आषाढ महिन्यात कुलदेवीला कोणती वस्तू अर्पण करायची असते. ही सेवा किंवा हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती असायलाच पाहिजे, तरच आपण ही वस्तू अर्पण करू शकतो. आता जर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती नसेल तर मग एक सुपारी घ्या. त्या सुपारीला आपल्या कुलदेवीचं प्रतीक मानून त्या सुपारीला म्हणजेच कुलदेवीला जी वस्तू मी सांगणार आहे ती अर्पण करायची आहे. आता घरातल्या एक तरी महिलेने ह्या आषाढ महिन्यातील मंगळवार करायचा आहे आणि तो संध्याकाळी सोडायचा आहे. उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास करू शकता, पण घरातल्या महिलेने हे व्रत करावं. आता हे व्रत करण्यासाठी तुम्हाला मंगळवारी सकाळी लवकर उठून आपल्या घराची अंगणाची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर आंघोळ करून तुमच्या घरातील जी काही कामे असतील ते तुम्ही सर्व कामे करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही ही सेवा केली तरी चालेल. दिवसभरामध्ये कधीही हा उपाय तुम्ही करू शकता. आता हा उपाय करण्या अगोदर शक्य असेल तर उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे. शक्य नसेल तर तुम्ही उंबरठ्याला हळदी कुंकू लावूनच पूजा केली तरी सुद्धा चालते. देवघरातील देवांची पूजा करून घ्या. यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आता या सेवेसाठी तुम्ही संकल्प सुद्धा करू शकता. संकल्प का करायचा? जर तुमची एखादी इच्छा अपूर्ण आहे किंवा एखादं तुमचं काम काही दिवसापासून अडलेलं आहे, काम पूर्ण होत नाही किंवा इच्छा पूर्ण होत नसेल, तर ही इच्छा आपल्या कुलदेवीकडून पूर्ण करून घेण्यासाठी संकल्प करायचा आहे. तुम्हाला संकल्प न करता सेवा करायची असेल तर तशीच करायची असेल तर तुम्ही करू शकता. सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा आपल्या देवघरात प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण ज्योतिषशास्त्रानुसार असे सांगितले जाते, कोणतीही सेवा किंवा उपाय अग्निदेवतेच्या साक्षीने केल्याने ती सेवा किंवा तो उपाय भगवंतापर्यंत लवकर पोहोचत असतो. म्हणून तुपाचा दिवा लावा. तूप नसेल तर तेलाचा सुद्धा तुम्ही लावू शकता. यानंतर धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे. फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या. सुपारी घेतलेली असेल तर सुपारीवरती अभिषेक करून घ्या. यानंतर तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये सर्वप्रथम हळद कुंकू मिक्स करून एक स्वास्तिक काढा. त्यावरती हळद कुंकू अक्षदा अर्पण करून त्यावर तुम्हाला आपल्याला कुलदेवीची मूर्ती किंवा सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवीला कुंकू अर्चन करा. देवीच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत कुंकुमाने अर्चन करायचे आहे. आता हे कुंकू अर्चन किती वेळा करायचं? तर हे 11 वेळा करायचं आहे. आपल्या उजव्या हाताच्या 3 बोटामध्ये जेवढं कुंकू बसेल तेवढं कुंकू घ्यायचं. देवीच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत अर्चन करत जायचं आणि ते जर नाही शक्य झालं तर आपल्या उजव्या हाताच्या 5ही बोटांनी तुम्ही कुंकू अर्चन करू शकता. कुंकू अर्चन करत असताना तुमच्या कुलदेवीचं तुम्ही नाव घ्यायचं आहे, कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे. आता ही सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला कुलदेवीला खडीसाखर अर्पण करायची आहे. खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहेत. प्रत्येक लवंगाला फूल असेल अशा 11 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 1 लवंग आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि ओम ऐं ह्रीं चीं चामुंडाय विच्च हा मंत्र म्हणायचा आणि ही लवंग कुलदेवीला अर्पण करायची आहे. असं तुम्हाला 1 लवंगा कुलदेवीला अर्पण करायचे आहेत. आणि जर तुम्हाला मंगळवारी खिरीचा नैवेद्य दाखवणं शक्य असेल तर दाखवू शकता. तसेच या दिवशी शक्य असेल तर आपल्या कुलदेवीला गजरा सुद्धा अर्पण करू शकता.
आता ही वस्तू आपल्या कुलदेवीला अर्पण करायची आहे. पानांचा विडा, ज्यामध्ये 2 विड्याची पानं असतात, ज्याला खायची पाने असे म्हणतात. त्यावरती थोडासा कात, चुना, बडीशोप टाकायची आहे आणि थोडी खोडीसाखर ठेवा आणि 2 केशर, शक्य असेल तर 1 वेलची ठेवून आपल्या कुलदेवीला अर्पण करा. आणि जेव्हा तुम्ही हा विडा तयार करता तेव्हा लवंग घेऊन तो तुम्हाला वरून खोचायचा आहे. त्यानंतर हा पानाचा विडा आपल्या कुलदेवीला अर्पण करा. आता ही सेवा झाल्यानंतर 1 ते 2 तासानंतर हा विडा उचलून घ्यायचा आहे. तो बारीक करून घरातील प्रत्येक व्यक्तीने तो थोडा थोडा प्रसाद बनवून खायचा आहे. आपल्या घरातील व्यक्ती सोडून बाहेरच्या व्यक्तीला हा प्रसाद देऊ नये. तर अशा पद्धतीने आपल्याला आषाढ महिन्यातील मंगळवारी आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे. प्रत्येक मंगळवारी शक्य नसेल तर तुम्ही आषाढ महिन्यातल्या 1 तरी मंगळवारी हा उपाय करा. आता दुसऱ्या दिवशी हे कुंकू अर्चन केलेले असते, ते कुंकू काढून एका डबीमध्ये भरून ठेवा. ते आपल्या कपाळावर दररोज लावा. वाईट नजरेपासून तुमचं संरक्षण होतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.